मायेच्या हळव्या स्पर्शाने फुलते नात्यांच्या. टीव्हीचा आवाज बंद कर. राहू दे ना, एवढं गाणं संपू दे ना, माझं आवडतं गाणं. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? टीव्हीचा आवाज बंद कर. मूर्ख आहेस का तू? आवाज बंद कर. काय झालं, तुम्ही असं का चिडलाय? नाही काही नाही. सांगा ना, बरं वाटेल तुम्हाला. अगं काय सांगा काय सांगू? खाली मला एक अनोळखी माणूस भेटला, तो त्याच्याशी जरा वेडवाकडे बोललो मी, तर नेमका तोच माणूस त्या अखिलेश शास्त्रींचा पीए निघावा. आता काय, आता सगळं संपलं, खलास, खतम, गेम ओव्हर. ती मीटिंग होणं तुमच्यासाठी महत्वाचं आहे की नाही? माझ्याकडे काही माणसं आहेत. होईल मीटिंग. जगातल्या सगळ्या जागा सोडून तू या लोकांकडे आणलेस मला मदत मागण्यासाठी? भाऊजी हे बघा, तुम्ही ह्यांचं ऐकू नका, ह्यांच्याकडे दुर्लक्ष करा आणि करा आम्हाला मदत. हा पायलट, याला म्हणतात प्रेमाने बोलणं. वहिनी, तुम्ही हा प्रॉब्लेम मला सांगितल्यापासून मी या प्रॉब्लेमवर विचार करतोय. मी त्या पीएची आहे ना संपूर्णपणे माहिती काढलेली आहे. तो सगळ्या मीटिंग्स ना एका डायरीमध्ये लिहितो आणि त्यानुसार अखिलेश साहेबांचा दिनक्रम आखतो. आपल्याला फक्त त्या डायरीमध्ये ना यांच्या नावाची नोंद करायची. आणि हे कसं करणार आहोत आपण? रोज सकाळी 10:30 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत पीए रिसेप्शनवर काम करत असतो. तिथेच आपल्याला त्याला गाठायचंय. माझा पहिला सहकारी त्याला चहा द्यायला जाताना त्याच्या बुटावर चहा सांडेल आणि त्याच दरम्यान माझी दुसरी सहकारी त्याचं बूट साफ करायचं नाटक करेल आणि तो गोंधळ अजून वाढवून ठेवेल ती. आणि त्याच गोंधळाचा फायदा घेऊन मी त्या डायरीत तुमच्या नावाची नोंद करेन, त्याच दिवशीच्या दुपारच्या जेवणासाठीची. यांनी मला चहा विचारला. मला भाऊजी म्हणाले, कोणी नाही वागत हो असं, सगळे तुमच्यासारखे वागतात. आणि वहिनींसाठी इतकं तर मी करूच शकतो. होईल. हॅलो, हा बोलतोय. कधी हो नाही काय? तुम्ही निराश होऊ नका. अपॉइंटमेंट मिळाले. तुम्ही? मी गौरी, यांची बायको. सर, मी रूमवर जातो. काही काम? नाही, तू रूमवरच जा. ओके, येतो सर. हॅलो मॅडम. हॅलो सर. देशपांडे, एनिथिंग रॉंग? काहीतरी गैरसमज झाला ह्यांच्यात, पण हे सॉरी म्हणणार होते यांना. हो की नाही हो दादा? सॉरी. हो सॉरी. आपण तुमच्या प्रपोजल बद्दल बोलूया. प्रोजेक्ट मध्ये ज्या छोट्या गोष्टी आहेत. रिलॅक्स मिस्टर सिद्धांत, रिलॅक्स. अहो, मी माणूसच आहे आणि चांगला माणूस आहे. तेव्हा तुमचं जे काही प्रपोजल असेल ते खुल्या दिल्यानं मांडा, म्हणजे कसंही असलं तरी. माफ करा सर, पण कसंही नाहीये, खूप चांगलं केलंय त्यांनी प्रोजेक्ट. अच्छा, तुम्हाला कळतं यातलं काही? शिकलेली आहे मी. नाही म्हणजे तुमच्या इतकं असं मोठं कळत नाही मला, पण कष्ट जाणवतात ना माणसाचे. खूप कष्ट घेतलेत बरं का यांनी या प्रोजेक्टसाठी. म्हणजे इथे आल्यापासून माझ्याकडे बघायचं सोडून सगळं लक्ष त्या प्रोजेक्टमध्येच. खरं तर आम्ही इथे मधुचंद्रासाठी आलोय, पण नाहीच, सगळं प्रोजेक्टच. कुठलं गाव तुमचं? बावधन. म्हणजे ते साताऱ्याकडचं? हो. छान मिस्टर सिद्धांत, मला आवडलं तुमचं प्रपोजल. थँक्यू सर. पण तुम्हाला खरं सांगू, आजच्या मीटिंगमध्ये खऱ्या अर्थानं बाजी कोणी जिंकली? तुमच्या मिसेसनं. तुमचं प्रपोजल आपण करणारच आहोत, पण प्रॉब्लेम असा आहे की माझ्या बिझी शेड्यूलमध्ये तुमचं हे प्रपोजल अचानक आलंय, त्यामुळे त्यासाठी जितका वेळ लागेल तितकं मी देऊ शकणार नाही. आपण असं करूया, यांना घरी जाऊ दे, तुम्ही चला माझ्याबरोबर न्यूझीलंडमध्ये. म्हणजे तुमच्या प्रपोजलवर आपण भरपूर चर्चा करूया. परत येताना आपण फायनल करूनच येऊया. सर, हाय, मी सिद्धांत देसाई बोलतोय.
हो सर, मला तुमच्याशी जरा महत्वाचं बोलायचं होतं. सॉरी टू हॅव कॉल्ड यू ॲट दिस टाइम. अहो त्यांना विचारा ना तिकडे थंडी आहे का ते. हा सर, सर मी उद्या तुमच्या बरोबर नाही येऊ शकणार आहे. काय? हा सर. नाही सर, मला मान्य आहे की उद्या आलो नाही तर कदाचित हे प्रपोजल कधीच होणार नाही. नो, आय एम अवेअर ऑफ द कॉम्प्लिकेशन सर, पण मी तरीही नाही येऊ शकणार. नाही सम पर्सनल रिझन्स. खूप वर्ष स्वप्न पाहिली, दिवस रात्र एकच गोष्टीचा ध्यास होता मला, स्वतःचा बिझनेस. पैसा पैसा पैसा. त्यामुळे जेव्हा तू आधी मला भेटलीस ना तेव्हा तू वेडी वाटायचीस मला. तुझं ते असं इरिटेटिंग वागणं, बोलणं, लोकांशी बोलण्यासाठी तुझी सतत चाललेली धडपड. पण खरं सांगू, गेल्या काही दिवसात माझ्या नकळत तू मला मूर्ख ठरवलास. अँड आय वॉन्ट टू थँक यू फॉर दॅट. मी काय केलंय असं? सतत रागवायचो मी तुला, दुर्लक्ष करायचो, तिरस्कार करायचो, आणि तरीही तू होतीस माझ्या बरोबर सतत. इतकंच काय, तू लोकांना भाग पाडलंस मला मदत करायला. आता तू काहीही बोलायचं नाहीस, कळलं? अशी बिझनेस डील्स, प्रपोजल्स, अशा न्यूझीलंडच्या ट्रिप्स, असं खूप वेळा आयुष्यात येईल गौरी. पण अशी बायको, असा माणूस पुन्हा नाही मिळायचं. काय मस्त आहे ना गौरी खोली? हो. काय मस्त कलर आहे भिंतीचा, काय मस्त कॉट आहे. छत पाहिलंच, छत. सांगायचं तात्पर्य काय, तर आयुष्याला बॅलन्स हवा. म्हणजे पैसा आणि नाती यांच्यात उजवडावं करण्यापेक्षा दोघांनाही योग्य महत्व देणं नेहमीच चांगलं. त्यामुळे खूप पैसा कमवा, पण त्याबरोबर खूप नाती पण जमवा. तीच आयुष्यभर टिकतात. आणि सगळ्यात महत्वाचं, काळजी घ्या.